नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकलव्य एज्युकेटर्स चॅनलवरती मी प्राध्यापक गजानन पाटील आपलं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून आणि एकलव्य करिअर अकॅडमीच्या माध्यमातून गेल्या काही दिवसापासून MPSCच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं एक अभियान आपण सुरू केलेलं आहे। मित्रांनो, ह्या अभियानाच्या दरम्यान असे अनेक विद्यार्थी की ज्यांनी मेसेज थ्रू असेल किंवा कॉल करून असेल अनेक वेळा प्रश्न विचारलेले आहेत की MPSC एक्झॅक्टली कशा प्रकारची असते। अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतात, खास करून जे विद्यार्थी नवीनच MPSCची सुरुवात करतात अशा विद्यार्थ्यांना खूप बेसिक प्रश्न पडतात, जसे की MPSCच्या माध्यमातून कोणकोणती पदं भरली जातात, किती पदांसाठी ही परीक्षा घेतली जाते, अभ्यासक्रम काय आहे, त्या परीक्षेसाठी वयोमर्यादा किती आहे, कोणत्या प्रकारचं म्हणजे शिक्षण किंवा पदवी आवश्यक आहे की त्याची शैक्षणिक अट काय आहे, शारीरिक पात्रता काही आहे का, शुल्क किती असते, अभ्यासक्रम कसा असतो, हे सर्व प्रश्न जे आहेत हे MPSCच्या स्वरूपासंदर्भात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक वेळा येत असतात। आणि खास करून जसं मी म्हटलं की नवीन विद्यार्थ्यांना हे प्रश्न पडतात आणि जोपर्यंत या प्रश्नाची क्लिअर उत्तरं आपल्याला मिळत नाहीत तोपर्यंत MPSCचा अभ्यास करणं हे प्रचंड कठीण आहे। तर म्हणूनच आपण आज हा जो एक व्हिडिओ तुमच्यासाठी प्रसारित करत आहोत, या माध्यमातून MPSCची ही जी सर्व ह्या ज्या शंका आहेत ह्या सर्व शंका सोडवण्याचा प्रयत्न आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। जनरली मित्रांनो, MPSC जे आहे तर ही एक घटनात्मक अशी एक संस्था आहे की ज्या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनामध्ये जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड करण्याचं काम हे ह्या MPSC आयोगाकडे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनकडे सोपवण्यात आलेलं आहे। आता होते असं की महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीमध्ये येणाऱ्या अनेक पदांची भरती करण्याचं काम MPSCकडून केलं जाते, परंतु त्यामध्ये मुख्यतः जर आपण एक सरळ सेवा म्हणून जर परीक्षा पाहिल्या तर त्या 3 परीक्षा ह्या मोस्ट इम्पॉर्टंट आहेत। जनरली आपण त्याला MPSC म्हणून सर्वसाधारणतः ओळखत असतो। त्या 3 परीक्षा म्हणजे कोणत्या, जसे की राज्यसेवा आहे, त्यानंतर PSI STI ASO ही जी कंबाईन B ही जी परीक्षा आहे ती, आणि एक कंबाईन क नावाची जी परीक्षा आहे, जसे की क्लर्क असेल किंवा दुय्यम निरीक्षक असतील, असे ह्या पदासाठी किंवा टॅक्स असिस्टंट या पदांसाठी एक कॉमन जी परीक्षा होत असते ती एक परीक्षा। अशा ह्या 3 परीक्षा आहेत की ज्या आपण साधारणतः MPSC म्हणून ओळखत असतो। आता आजच्या लेक्चरमध्ये आपण त्यापैकी फक्त एकाच परीक्षेसंदर्भात डिस्कस करूया आणि यानंतर अनेक असे काही व्हिडिओ येतील की त्या व्हिडिओमध्ये ह्या सर्व परीक्षांचा आपण तिथे पूर्ण अभ्यास करणार आहोत की एक्झॅक्टली ह्या परीक्षा कशा आहेत, सिलेबस कसा आहे, स्वरूप कसं आहे, प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात आणि ऑलमोस्ट क्वेश्चन की जे नवीन विद्यार्थ्यांना पडतात त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओजमध्ये मिळतील। सध्या तरी फक्त आपण एकच एक्झाम फोकस करू, ती म्हणजे राज्यसेवा। आता राज्यसेवा ही एक्झाम काय आहे मित्रांनो, राज्यसेवा ही एक अशी एक्झाम आहे की महाराष्ट्र सरकारच्या वेगवेगळ्या मंत्रालयाअंतर्गत जी वेगवेगळी डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंटमधले जे अधिकारी वर्ग आहेत त्या अधिकारी वर्गांची भरती किंवा निवड करण्याचं काम हे या एक्झामच्या माध्यमातून होत असते। साधारणतः असे वेगवेगळे 28 पदं आहेत, त्या 28 पदांसाठी ही एक्झाम घेतली जाते किंवा एक 28 पदं भरण्याची जबाबदारी राज्यसेवेच्या माध्यमातून MPSC आयोगाकडे सोपवण्यात आलेली आहे। त्यापैकी नियमित कमीत कमी 15 पदं अशी आहेत की त्यावरती नियमित जाहिरात येत असते आणि त्याची पदभरती ही केली जाते। इवन 2020ला जी जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीमध्ये सुद्धा 15 पदांसाठी ती जाहिरात आलेली आहे। म्हणजे साधारणतः काय तर 15पेक्षा जास्त अशी काही पदं आहेत, त्या पदांसाठी एक कॉमन एक्झाम राज्य सरकारच्या माध्यमातून घेतली जाते, म्हणजे थोडक्यात MPSCच्या माध्यमातून घेतली जाते, त्याला म्हणतो आपण राज्यसेवा। ठीक आहे। आता इथे मुद्दा असा आहे की राज्यसेवा ही परीक्षा कोण देऊ शकते, म्हणजे शैक्षणिक पात्रता काय आहे, तर साधारणतः शैक्षणिक पात्रता इथे आहे पदवी। ज्या विद्यार्थ्यांचं पदवीचं शिक्षण झालेलं असेल असा प्रत्येक विद्यार्थी इथे ही परीक्षा देऊ शकतो। आता इथे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात की पदवी कोणती असावी, तर मित्रांनो कोणतीही पदवी चालेल, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, कोणत्याही फील्डची पदवी इथे तुम्हाला चालू शकते। आणि पुन्हा एक प्रश्न असा निर्माण होतो की पदवीमध्ये गुण किती असावेत, किती मार्क्स, किती पर्सेंट असले म्हणजे आपण राज्यसेवा देऊ शकतो, MPSC देऊ शकतो, तर असा कुठेही कोणताही क्रायटेरिया नाही। मार्क्स कितीही असले तरी चालतील,
परंतु पदवी असणं अपेक्षित आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची. इवन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ जरी असेल तरीसुद्धा त्या विद्यापीठाची पदवी जर असेल तर ती चालेल. नेक्स्ट पुढचा असा एक प्रश्न निर्माण होतो विद्यार्थ्यांपुढे, तो म्हणजे वयोमर्यादा, की वयोमर्यादा ही किती आहे. ठीक आहे, तर मित्रांनो राज्यसेवेची एक्झाम देण्यासाठी जी वयोमर्यादा आहे ती किमान 19 वर्ष है ना. कमीत कमी वयोमर्यादा म्हणजे वय हे 19 वर्ष असावं. ठीक आहे, तो भारताचा नागरिक असावा आणि कमीत कमी वय त्याचं 19 वर्ष असावं. आणि जास्तीत जास्त वय किती असावं, तर जास्तीत जास्त वय ओपन कॅटेगरीसाठी खुल्या प्रवर्गासाठी ते 38 इयर है ना, 38 वर्ष इतकं असावं. आणि मग काही कॅटेगरीसाठी इथं रिझर्वेशनसुद्धा आहे वयामध्ये. ठीक आहे, आता ते रिझर्वेशन कसं आहे, जर कोणी मागास प्रवर्गातला असेल म्हणजे SC ST OBC असे हे जे प्रवर्ग आहेत, तर मागास प्रवर्गामधून जर कॅन्डिडेट असेल तर त्याचं जास्तीत जास्त वय हे 43 वर्ष. प्लस जर एखादा कॅन्डिडेट हा खेळाडू असेल तर तिथे एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे किंवा रिझर्वेशन तिथे दिलेलं आहे. ठीक आहे, खेळाडूंसाठी सुद्धा 43 वर्ष आणि माजी सैनिक त्यांना सुद्धा 43 वर्ष. म्हणजे थोडक्यात काय, तो ओपन कॅटेगरीला जास्तीत जास्त वय 38 वर्ष, मागास, खेळाडू, माजी सैनिक यांना 43 वर्ष आणि जर कोणी दिव्यांग असेल तर दिव्यांग कॅन्डिडेटला वयाची अट ही जास्तीत जास्त 45 वर्ष अशी वयोमर्यादा इथे आहे. त्यानंतर पुढचा एक प्रश्न निर्माण होतो विद्यार्थ्यांना की ही एक्झाम देत असताना काही शारीरिक पात्रता आहे का. तर मित्रांनो जसं की 2020ला 15 पोस्टसाठी नोटिफिकेशन जारी केलेलं आहे, तर त्यापैकी केवळ एकच पोस्ट अशी आहे की त्यासाठी शारीरिक पात्रता आवश्यक असते. आणि ती पोस्ट म्हणजे कोणती, तर उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब. राज्य उत्पादन शुल्क गट ब यामध्ये जो उपअधीक्षक म्हणून जी पद आहे तर त्यासाठी मात्र शारीरिक पात्रता ही आवश्यक आहे. मग ती शारीरिक पात्रता पुरुषांसाठी वेगळी आणि स्त्रियांसाठी वेगळी. पुरुषांसाठी काय आहे, तर पुरुषांसाठी उंची ही 165 सेंटीमीटर असावी. ठीक आहे, उंची 165 सेंटीमीटर. त्यानंतर छाती ही 79 सेंटीमीटर, 79 सेंटीमीटरपेक्षा कमी चेस्ट असू नये. आणि त्यानंतर चेस्ट फुगवण्याची क्षमता कमीत कमी 5 सेंटीमीटर असावी. ठीक आहे, म्हणजे छाती चेस्ट फुगवल्यानंतर ती 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. अशी एक क्रायटेरिया केवळ एकाच पदासाठी उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब. ठीक आहे, ही झाली पुरुषांसाठी शारीरिक पात्रता. मग स्त्रियांसाठी शारीरिक पात्रता काय आहे, तर स्त्रियांसाठी केवळ उंची आवश्यक आहे. उंची किती, तर 155 सेंटीमीटर. 155 सेंटीमीटर ही एवढीच एक पात्रता आहे स्त्रियांसाठी. हे झालं मित्रांनो एक जनरल इन्फॉर्मेशन राज्यसेवेसंदर्भात. आता राज्यसेवेचा अर्ज कसा भरला जातो, तर राज्यसेवेचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरला जातो. त्यासाठी mahaonline.gov.in ही एक साईट आहे. त्या साईटवरती आपल्याला ऑलरेडी आपली एक प्रोफाईल तयार करावी लागते आणि ती प्रोफाईल तयार केल्यानंतर प्रत्येक वर्षी जेव्हा जागा निघतात त्याचं जाहिरात येते तेव्हा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. आणि त्याचं जे शुल्क आहे ओपन कॅटेगरीसाठी 524 रुपये असते. तर इतर ज्या मागासवर्गीय कॅटेगरीज आहेत मग त्या सर्वच मागासवर्गीय, खेळाडू, माजी सैनिक वगैरे ह्या ज्या कॅटेगरी आहेत तर त्यांच्यासाठी 324 रुपये इतकी जी फीज आहे तर ती फीज त्यांच्यासाठी आहे. आता हे झालं मित्रांनो एक जनरल इन्फॉर्मेशन राज्यसेवेसंदर्भात. आता पुढचा मुद्दा आणि मोस्ट इम्पॉर्टंट मुद्दा आहे तो म्हणजे परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारचं आहे. एक्झॅक्टली राज्यसेवा ही कशा प्रकारे घेतली जाते. तर राज्यसेवा ही 3 टप्प्यामध्ये होत असते मित्रांनो. 3 टप्प्यामध्ये. पहिला टप्पा जो असतो तो पूर्व परीक्षेचा, दुसरा टप्पा मुख्य परीक्षेचा आणि तिसरा टप्पा जो आहे तो मुलाखत. पूर्व परीक्षेचा जो टप्पा आहे, पूर्व परीक्षा ही 400 गुणांसाठी होत असते आणि मुख्य परीक्षा ही 800 गुणांसाठी होते, तर मुलाखत ही 100 गुणांसाठी होते. तर हे झालं एक परीक्षेचं एक स्वरूप की ह्या 3 टप्प्यामध्ये ही परीक्षा होत असते. आणि 3ही टप्प्यामधून जो कॅन्डिडेट क्लिअर होतो त्या कॅन्डिडेटला ती जी पदं आपण पाहिलेली आहेत की समजा 2020ला 15 पदांसाठी ही राज्यसेवेची एक्झाम घेण्यात येणार आहे. तर अशा 15 पदं जे काही निवडले जातात ते ह्या 3ही टप्प्यामधून जात असतात. म्हणजे सुरुवातीला जेव्हा पूर्व परीक्षा होते त्यासाठी काही विद्यार्थी म्हणजे थोडक्यात आपण म्हणू काही लाखात विद्यार्थी बसतात. समजा 1-1.5 लाख 2 लाख विद्यार्थी बसतात आणि 2 लाख विद्यार्थ्यांची जी पूर्व परीक्षा होईल 400 गुणांची, तर त्या परीक्षेचा तो टप्पा पार करून पात्र उमेदवार हे मुख्य परीक्षेला निवडले जातात. साधारणतः रेशो आहे की एका जागेसाठी 13 विद्यार्थी हे मुख्य परीक्षेला निवडले जातात
मग जर 100 जागा असतील तर 1300 विद्यार्थी हे मुख्य परीक्षेला क्वालिफाय होतील. मग मुख्य परीक्षा त्यांनी दिल्यानंतर त्यांचं सिलेक्शन पुन्हा मुलाखतीला होईल. म्हणजे त्या जे काही 1300 विद्यार्थी असतील त्यांच्यापैकी मुख्य परीक्षेला काही विद्यार्थी सिलेक्ट होतील. त्यासाठी काही त्यांची रँक लागेल, बरोबर आहे. म्हणजे त्याचासुद्धा काही रेशो असतो. म्हणजे साधारणतः जितक्या जागा आहेत त्या जागेच्या 2.5 पट किंवा 3 पट विद्यार्थी हे मुलाखतीला सिलेक्ट केले जातात. मग मुख्य परीक्षेच्या 1300 विद्यार्थ्यांमधून साधारणतः 250 विद्यार्थी हे मुलाखतीला सिलेक्ट होतील. मग मुलाखतीला सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांची जेव्हा मुलाखत होईल 100 मार्काची, तेव्हा त्या 100 मार्क्सपैकी किती मार्क्स मिळतात ते आणि मुख्य परीक्षेला जे 800 गुण आहेत त्या 800 गुणांपैकी किती गुण मिळाले ते, ह्या दोन्ही गुणांचं एक कॅल्क्युलेशन होते आणि त्यांची फायनल रँक लागते, बरोबर आहे. एक अंतिम गुणतालिका लागते आणि त्या रँकमध्ये विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होत असते. म्हणजे एक मुद्दा इथे लक्षात घेण्यासारखा आहे, तो म्हणजे कोणता, तर जी पूर्वपरीक्षा 400 गुणांची होते, 400 गुणांची होत असलेली पूर्वपरीक्षा त्याच्यामध्ये आपल्याला कितीही मार्क्स जरी मिळाले तरीसुद्धा ते अंतिम निवडीसाठी ग्राह्य धरले जात नाहीत. ते फक्त एक क्वालिफाईंग टेस्ट आहे की मुख्य परीक्षेला आपण क्वालिफाय आहोत अथवा नाही, ठीक आहे. आणि ते क्वालिफाय जर विद्यार्थी झालेत तर मग त्यांच्या पूर्वपरीक्षेच्या गुणांचा विचार केला जात नाही, तर फक्त मुख्य परीक्षा आणि मुलाखत ह्या 2 परीक्षांमध्ये किती गुण मिळाले त्यांचं एक कॅल्क्युलेशन करून मग तिथे रँक लावली जाते आणि कॅटेगरी वाईज मग त्या पदांवर त्यांचं सिलेक्शन होत असते. म्हणजे 250 विद्यार्थ्यांचा जर इंटरव्ह्यू झाला तर 250 विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यूचे गुण म्हणजे मुलाखतीचे गुण आणि मुख्य परीक्षेचे गुण एकत्रित करून मग त्यांची फायनल रँक लावली जाते आणि त्याद्वारे ते 100 कॅन्डिडेट सिलेक्ट केले जातात. जितके जाहिरातीमध्ये पद भरायचे आहेत तितके कॅन्डिडेट तिथे काय केले जातील, सिलेक्ट केले जातील. हे झालं मित्रांनो एक परीक्षेचं स्वरूप. आता याच्यामध्ये होते असं की एक्झॅक्टली पूर्वपरीक्षा कशी आहे, मुख्य परीक्षा कशी आहे, मुलाखत कशी आहे, ठीक आहे. ह्या 3ही टप्प्यांसंदर्भात आपण डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये पहिला टप्पा आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये फक्त पहिला टप्पा डिस्कस करूयात, तो म्हणजे पूर्वपरीक्षा. कारण की मित्रांनो आपल्याला डिटेल डिस्कस करायचं आहे. पूर्वपरीक्षा त्याचा सिलेबस काय आहे, कोणते बुक्स त्याला लागणार आहेत, त्याच्यानंतर दुसरा टप्पा डिस्कस करू आपण मुख्य परीक्षा, त्याचा पूर्ण सिलेबस, स्वरूप, प्रश्न कसे विचारतात आणि मुलाखत, ह्या प्रत्येकासाठी आपण एक सेपरेट लेक्चर पाहणार आहोत. तर आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करू राज्यसेवेचा पहिला टप्पा, तो म्हणजे पूर्वपरीक्षा, ठीक आहे. आता पूर्वपरीक्षेचं संपूर्ण स्वरूप, सिलेबस आणि बुक्स ह्या बाबींसंदर्भात आपण इथे डिस्कस करूया. तर मित्रांनो ही जी पूर्वपरीक्षा आहे राज्यसेवेची, तर साधारणतः राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेचं स्वरूप मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला की ते क्वालिफाईंग आहे, ठीक आहे. त्याचे मार्क्स हे अंतिम गुणतालिकेत ग्राह्य धरले जात नाहीत. मग आता ही पूर्वपरीक्षा कशी होते, ठीक आहे, किती पेपर राहतात, तर राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये 2 पेपर असतात. त्याला सामान्य अध्ययन 1 आणि सामान्य अध्ययन 2 असं आपण म्हणतो. सामान्य अध्ययन 1 त्याला बऱ्याच वेळा आपण GS म्हणतो, ठीक आहे. सामान्य अध्ययन 2 त्याला आपण CSAT असंही म्हणत असतो, ठीक आहे. मग आता जे सामान्य अध्ययन 1 आहे आणि 2 याच्यामध्ये एक्झॅक्टली कोणत्या टॉपिकवरती प्रश्न येतात, म्हणजे सिलेबस काय आहे ते तर आपण बघूयाच. पण त्यापूर्वी आपण एक थोडीशी इन्फॉर्मेशन त्या संदर्भात बघू की हे जे पूर्वपरीक्षेचे दोन्ही पेपर आहेत, GS फर्स्ट आणि सेकंड जो आहे CSAT, दोन्ही पेपर हे MCQs आहेत, ठीक आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, ठीक आहे. म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी जे काही प्रश्न आहेत तर तशा टाईपचे, म्हणजे एक प्रश्न येतो आणि त्याखाली 4 ऑप्शन येतात आणि त्यापैकी योग्य उत्तर आपल्याला निवडायचं असते दोन्ही पेपरमध्ये, ठीक आहे, पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये. आता पेपर 1 जो आहे, पेपर 1 संदर्भात आपण पूर्णपणे डिस्कस करू. पेपर 1 हा 200 मार्क्सचा असतो, ठीक आहे. किती गुणांचा, पेपर 1 हा 200 गुणांचा असतो. पेपर 2 तो पण 200 गुणांचा, कारण की 400 गुणांची पूर्वपरीक्षा आहे. मग पेपर 1 हा 200 गुणांचा आहे. त्या 200 गुणांच्या पेपरमध्ये 100 प्रश्न विचारले जातात, ठीक आहे. प्रश्नांची संख्या 100 आणि वेळ किती असतो एक्झाममध्ये, तर वेळ असतो 2 तास. 2 तासामध्ये आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात, ठीक आहे. आता हे झाले एक जनरल इन्फॉर्मेशन पुन्हा एकदा प्रिलिम्स संदर्भात. परंतु एक्झॅक्टली प्रिलिम्समध्ये सिलेबस काय आहे, ठीक आहे, कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात, तर पूर्वपरीक्षेच्या पेपर फर्स्टमध्ये साधारणतः 7 टॉपिक आहेत. त्या 7 टॉपिकवरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग हे 7 टॉपिक कोणते आहेत, जसे की फर्स्ट आहे चालू घडामोडी,
ठीक आहे, पहिला जो विषय आहे तो चालू घडामोडी. चालू घडामोडी ह्या अगदी स्टेट लेवल, नॅशनल लेवल आणि इंटरनॅशनल लेवल तिन्ही लेवलच्या चालू घडामोडी आपल्याला विचारल्या जातात. ठीक आहे, राज्यस्तरावरच्या, राष्ट्रीय स्तरावर म्हणजे संपूर्ण देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या. जसे की सध्या आता अमेरिकेचे इलेक्शन सुरू आहे, मग अमेरिकेच्या इलेक्शन संदर्भात एक काही जनरल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, आणि नॅशनल लेवल आणि स्टेट लेवल आपल्याला जास्त फोकस करावं लागते. एक्झॅक्टली. प्लस क्रीडा असेल किंवा पर्सनॅलिटी बेस्ड क्वेश्चन असतील. ठीक आहे, एखाद्या मोठ्या लीडरचा मृत्यू झाला असेल किंवा एखाद्या लीडरला किंवा एखाद्या व्यक्तीला मोठा पुरस्कार मिळाला असेल किंवा अशा काही पर्सनॅलिटी बेस. ठीक आहे, तर तशा टाईपचे आपल्याला किंवा पुरस्कार त्या टाईपचे प्रश्न आपल्याला चालू घडामोडीमध्ये विचारले जातात. प्लस त्याच्यामध्ये एक मुद्दा मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला लक्षात घ्यावा लागतो की ह्या ज्या चालू घडामोडी आहेत ह्या आपल्याला आपल्या सिलेबस बेस चालू घडामोडी विचारल्या जातात. ठीक आहे, आता सिलेबस बेस याचा अर्थ काय होतो, जसं की आपल्याला राज्यघटना हा एक सिलेबस आहे, तर राज्यघटनेमध्ये संसद आहे, पंतप्रधान आहेत, राष्ट्रपती आहेत. ठीक आहे, मग ही जी पदं आहेत तर त्या पदांसंदर्भात जर चालू घडामोडीमध्ये जर काही होत असेल, चालू घडामोडीमध्ये काही इव्हेंट असेल तर मग तिथे त्या इव्हेंट डेफिनेटली विचारले जातात. बरोबर आहे. मग ते राज्यघटना असो, जिओग्राफी असो अथवा इकॉनॉमिक्स असो, ह्या सर्व सब्जेक्टशी रिलेटेड, आपल्या सिलेबसशी रिलेटेड जर करंट इव्हेंटमध्ये जर काही होत असेल तर ती करंट इव्हेंट त्या चालू घडामोडी आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट असतात. ठीक आहे, हा झाला एक पहिला टॉपिक. दुसरा टॉपिक आहे इतिहास. आता इतिहासावरती जे प्रश्न विचारले जातात पूर्वपरीक्षेला पेपर फर्स्टमध्ये, ते प्रश्न हे प्राचीन इतिहास, ठीक आहे, भारताचा आणि महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास, तसाच मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास, ह्या तीनही टप्प्यांवरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुढचा जो सिलेबस आहे तो तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती, भूगोल. ठीक आहे, आता इथे भूगोलसुद्धा लक्षात घ्या मित्रांनो, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल तीनही टाईप्समध्ये आपल्याला भूगोल कव्हर करावा लागतो. आता जगाचा भूगोल करताना खूप वास्ट सिलेबस नाही आहे, पण मात्र कन्सेप्ट ज्या आहेत जिओग्राफीच्या त्या कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करावं लागतात. इवन वर्ल्ड जिओग्राफी, इंडियन जिओग्राफी, त्यांच्या पूर्ण कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करावं लागतात. फार मोठा सिलेबस नाही, पण कन्सेप्च्युअल आणि योग्यपणे जर आपण ह्याचा जर अभ्यास केला तर सहज ते शक्य आहे. सहज आपण त्याच्यामध्ये जो आपला कव्हरेज आहे ते आपण पूर्ण करू शकतो किंवा तितकं आत्मसात करू शकतो. हे झालं तिसरा टॉपिक जिओग्राफी. चौथा जो टॉपिक आहे तो म्हणजे राज्यघटना है ना, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, त्याला इंडियन पॉलिटी असे म्हणतो आपण. मग भारताची जी राज्यघटना आहे त्याच्याशी रिलेटेड काही टॉपिक आहेत ते आपल्याला पूर्वपरीक्षेच्या पहिल्या पेपरमध्ये विचारले जातात. पुढचा पाचवा टॉपिक आहे अर्थशास्त्र, इंडियन इकॉनॉमी. बऱ्याच वेळा त्याला आपण इंडियन इकॉनॉमी असं म्हणू, की भारताची जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेवर इथे प्रश्न विचारले जातात आणि जनरली करंट अपडेट क्वेश्चन भरपूर येतात अर्थशास्त्राशी रिलेटेड. ठीक आहे, हे झाला पाचवा. सहावा जो टॉपिक आहे तो आहे पर्यावरण. ठीक आहे, इन्व्हायरमेंटशी रिलेटेड अगदी जे इंटरनॅशनल इश्यू आहेत तिथपासून ते आपल्या महाराष्ट्रापर्यंत अशा बऱ्याचशा अपडेटेड इन्फॉर्मेशन असतात आणि काही कन्सेप्टसुद्धा आहेत इन्व्हायरमेंटमध्ये, ते आपल्याला इथे विचारले जातात. आणि शेवटचा जो टॉपिक आहे पहिल्या पेपरमध्ये तो म्हणजे सामान्य विज्ञान. ठीक आहे, जनरल सायन्स. साधारणतः 12वीपर्यंतची जी रेंज आहे तर ती रेंज त्या टाईपचे प्रश्न इथे विचारले जातात. ठीक आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. तर हा झाला मित्रांनो पेपर फर्स्ट. मार्क्स किती? 200, प्रश्न 100, वेळ 2 तास. आता याच्यामध्ये जितके मार्क्स मिळतील ते, आणि जो पेपर सेकंड आहे की ज्याला आपण म्हटलं होतं सीसॅट. ठीक आहे, सीसॅटचा पेपर. आता सीसॅटच्या पेपरला गुण किती? तर सीसॅटच्या पेपरला सुद्धा 200 गुण आहेत. प्रश्न किती विचारले जातात? तर प्रश्न विचारले जातात 80. ठीक आहे, पहिल्या पेपरला 100 प्रश्न होते, परंतु दुसऱ्या पेपरला मात्र प्रश्न 80 विचारले जातात. म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला 2.5 मार्क्स दिले जातात. ठीक आहे, म्हणजे 2.5 गुण मिळतात प्रत्येक प्रश्नाला. कोणत्या पेपरला? तर सीसॅटच्या पेपरला. अशा 80 प्रश्नाला 200 गुण. वेळ किती असतो? तर 2 तास. पहिल्या पेपरला हे 2 तास आणि दुसऱ्या पेपरला हे 2 तास. ठीक आहे, आता मुद्दा येतो महत्त्वाचा की ह्या दुसऱ्या पेपरमध्ये कोणत्या टॉपिकशी रिलेटेड प्रश्न विचारले जातात, याचा काय सिलेबस आहे तोही तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. मित्रांनो, त्याच्यामध्ये जो फर्स्ट टॉपिक आहे कॉम्प्रिहेन्शन, आकलन क्षमता. बरोबर आहे, म्हणजे पॅसेज दिले जातात आणि हा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे ना, कॉम्प्रिहेन्शन. मग ह्या आकलन क्षमता म्हणजे काही पॅसेज येतात आपल्याला साधारणतः, म्हणजे हे जे प्रश्न आहेत 80 प्रश्न, ठीक आहे, या पेपरमध्ये, त्या ह्या 80 प्रश्नापैकी साधारणतः
50 प्रश्न हे आकलन क्षमतेवर म्हणजे पॅसेजवर येतात, की एक विशिष्ट पॅसेज दिला जातो, त्या पॅसेजचं आपण पूर्ण आकलन करायचं आणि त्या पॅसेजखाली 4 किंवा 5 प्रश्न दिले जातात. मग वर जो उतारा आपण वाचतो त्याच उतार्यावरून खाली त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. अशी जवळजवळ 50 प्रश्न विचारले जातात. मित्रांनो, ह्या टॉपिकसाठी आपलं वाचन आणि आकलन हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपलं वाचन खूप चांगल्या पद्धतीचं असावं आणि एकदाच वाचून एक कॉन्सन्ट्रेशन चांगलं असलं पाहिजे. ठीक आहे. शब्दांचा अर्थ समजणं खूप अपेक्षित आहे आणि हे ज्या विद्यार्थ्याला जमेल त्याला ही एक्झाम क्रॅक करणं म्हणजे प्रिलिम्स हे सहज शक्य होते. ठीक आहे. कॉम्प्रिहेन्शनचा पार्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर सेकंड जो टॉपिक आहे सीसॅटचा तो आहे इंटरपर्सनल स्किल. ठीक आहे. इंटरपर्सनल स्किल अँड कम्युनिकेशन वगैरे अशा टाईपचा तो टॉपिक आहे. तर ही जी इंटरपर्सनल स्किल आहे याच्यावरती फार क्वेश्चन येत नाहीत, पण एक सिलेबस म्हणून तो तुम्हाला इथे लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर आहे लॉजिकल रिझनिंग अँड ॲनालिटिकल ॲबिलिटी. ठीक आहे. लॉजिकल रिझनिंग हा टॉपिक मात्र मोस्ट इम्पॉर्टंट आहे. इथे सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. ऑलरेडी 80 प्रश्नापैकी तर 50 प्रश्न कॉम्प्रिहेन्शनचेच झाले, राहिले 30 प्रश्न. 30 प्रश्नापैकी काही प्रश्न हे लॉजिकल रिझनिंग अँड ॲनालिटिकल ॲबिलिटी याच्यावरती विचारले जातात. त्यानंतर आहे डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग. डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे निर्णय क्षमता किंवा निर्णय घेणे आणि समस्या सोडवणे. त्यामध्ये विशिष्ट आपल्याला काही केस स्टडीज दिल्या जातात. एखादी सिच्युएशन सांगितली जाते आणि त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही कोणता डिसिजन घ्याल, कोणता निर्णय घ्याल. ठीक आहे. आणि असे 5 प्रश्न असतात. क्लिअर. 50 प्रश्न कॉम्प्रिहेन्शनचे, राहिले 30 प्रश्न. 30 प्रश्नापैकी 5 प्रश्न हे डिसिजन मेकिंगचे. आणि हे जे डिसिजन मेकिंगचे प्रश्न आहेत हे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. हे याच्यासाठी की या प्रश्नाची उत्तरं आपण दिल्यानंतर आपलं जर उत्तर कदाचित चुकलं तर इथे निगेटिव्ह मार्किंग नाही. ठीक आहे. हा जो निगेटिव्ह मार्किंगचा मुद्दा आहे, जसं की राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये पेपर फर्स्ट पाहिला आपण GSचा आणि हा पेपर सेकंड सीसॅटचा. पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन्ही पेपरमध्ये जर आपला प्रश्न चुकला तर आपण निगेटिव्ह मार्किंगमध्ये जातो. आणि निगेटिव्ह मार्किंग किती आहे तर 1/3. ठीक आहे. म्हणजे 3 प्रश्न जर चुकले तर एक बरोबर आलेला आपला जो प्रश्न आहे तो मायनस होतो. ठीक आहे. म्हणजे 3 प्रश्न जर आपले चुकले तर ते 3 तर जातातच, पण जे बरोबर आलेले आहेत त्याच्यातला पण एक मायनस होतो. असं 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे ह्या पेपरमध्ये, दोन्ही पेपरमध्ये. ठीक आहे. तर त्याच्यामुळे इथे जे डिसिजन मेकिंगचे जे प्रश्न आहेत हे म्हणून आपल्याला इम्पॉर्टंट ठरतात, कारण की हे जे 5ही प्रश्न आहेत हे 5ही प्रश्न आपण जेव्हा सॉल्व्ह करू त्याच्यामध्ये जर एखादा प्रश्न चुकला तर इथे निगेटिव्ह मार्किंग मिळत नाही किंवा निगेटिव्ह मार्किंग त्याच्यामध्ये नाही. आणि प्रश्न असे आहेत की त्याच्यावरती जे प्रत्येक प्रश्नाला 4-4 ऑप्शन दिले जातात, तर ह्या 4ही ऑप्शनला वेगवेगळे गुण दिले जातात. म्हणजे एक ऑप्शन असा असतो की त्याला 2.5 गुण मिळतात, एखादा ऑप्शन असा असतो की त्याला 2 गुण, एखादा ऑप्शन त्याला 1.5 गुण असतो आणि एखाद्याला 0 गुण असतो. ठीक आहे. पण मायनस नाही म्हणजे निगेटिव्ह नाही. ठीक आहे. हे कशामुळे, कारण की टॉपिकच आहे डिसिजन मेकिंग. ठीक आहे ना. निर्णय घेणे आणि साहजिक निर्णय हा प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. ठीक आहे. सिच्युएशन पाहिल्यानंतर काय निर्णय घ्यायचा तो निर्णय प्रत्येकाचा डिफरंट असू शकतो, परंतु ह्या सर्व निर्णयामधून योग्य निर्णय कोणता असू शकतो त्या निर्णयाला 2.5 गुण, बाकीच्यांना कमी कमी गुण आणि 1 0. अशा टाईपचे हे 5 असतात प्रश्न डिसिजन मेकिंगवरती. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे जनरल मेंटल ॲबिलिटी, एक प्रकारचं बुद्धिमत्ता क्षमता जी आहे तर त्या टाईपचे इथे क्वेश्चन विचारले जातात. एक्झॅक्टली. त्यानंतर बेसिक न्यूमरसी, जे अंकगणित आहे त्या अंकगणित आपलं जे बेसिक अंकगणित आहे तर त्या अंकगणितावर इथे काही प्रश्न विचारले जातात. साधारणतः 7-8 प्रश्न इथे विचारले जातील. असं बेसिक न्यूमरसी. आणि 7वा जो टॉपिक आहे, 7वा टॉपिक पुन्हा कॉम्प्रिहेन्शनचाच आहे खरं तर. जसं की मी म्हटलं तुम्हाला 50 प्रश्न हे पॅसेजवरती येतात, कॉम्प्रिहेन्शनवर येतात. त्या 50 प्रश्नांमध्ये काही प्रश्न हे मराठी आणि इंग्रजी या भाषेचे उतारे म्हणजे या भाषेचे पॅसेज येत असतात. त्या 50 प्रश्नामध्येच ते इन्क्लूड होतील. तर असे 7 टॉपिक आहेत. याला म्हणू आपण सीसॅटचा सिलेबस. मित्रांनो, जो मुद्दा सांगायचा राहून गेला होता निगेटिव्ह मार्किंगचा तो तुमच्या लक्षात आला असेलच. ठीक आहे. की दोन्हीही पेपर जे आहेत, पेपर फर्स्ट GSचा आणि पेपर सेकंड सीसॅटचा, दोन्हीही पेपरला निगेटिव्ह मार्किंग आहे. 3 प्रश्न चुकले की 1 प्रश्न मायनस होतो. ठीक आहे. अशा टाईपचा. तर हे झालं मित्रांनो राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेचं पूर्ण एक स्वरूप. अपेक्षा आहे हे स्वरूप तुम्हाला समजलं असेल. आता होते काय
की जितके विद्यार्थी फॉर्म भरतील आणि पूर्वपरीक्षा देतील डिपेंड आहे, जितक्या जागा आहेत त्या जागेच्या काही पट, मी मगाशी म्हटलं तुम्हाला की साधारणतः 13 ते 15 पट विद्यार्थी हे मुख्य परीक्षेला क्वालिफाय करतात. मग आता ही जी 200 आणि 200 400 गुणांची जी एक्झाम आहे, तर ह्या 400 गुणांपैकी किती गुण मिळतात? काही विद्यार्थ्यांना 200, 250, अगदी 150 पासून गुण मिळत जातील. मग जितके गुण मिळाले त्यांची एक रँक लावली जाते, त्यांचा एक क्रम लावला जातो आणि ती जी रँक असेल त्या रँकपैकी कॅटेगरी वाईज जे काही सिलेक्शन आहे तर ते सिलेक्शन होत असते मुख्य परीक्षेसाठी. आणि मुख्य परीक्षेला सिलेक्शन झाल्यानंतर मग मुख्य परीक्षा आणि पुढे मुलाखत, आणि मुख्य परीक्षा आणि मुलाखतीत जे गुण मिळतील त्या 2 एक्झामच्या गुणांवरून मग अंतिमतः कॅन्डिडेटची निवड ही केली जाते. मित्रांनो, इतकी इन्फॉर्मेशन सध्याच्या लेक्चरसाठी पुरेसी आहे. लगेच याच्यानंतर दुसरं एक लेक्चर तुम्हाला मिळेल, ते म्हणजे हा जो सिलेबस आपण पूर्वपरीक्षेचा पाहिला, तर हा पूर्वपरीक्षेचा सिलेबस कव्हर करण्यासाठी आपण कोणते बुक्स वापरू शकतो, ती जी बुक लिस्ट आहे तर त्यासाठी एक आपण सेपरेट व्हिडिओ तयार करू. टॉपिक वाईज आपल्याला कोणकोणते बुक्स वाचावे लागतील तर त्याचा एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंकसुद्धा असेल, ती लिंक तुम्ही टच करून त्या लिंकवर जो काही बुक लिस्ट दिली असेल किंवा जे काही त्याच्यावर डिस्कशन असेल सिलेबस वाईज बुक लिस्ट, तर ते तुम्ही पाहू शकता, तसे बुक्स घेऊ शकता आणि त्याचं प्रिपरेशन करू शकता. मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल आणि याच्यासारखेच आणखीनही आपल्याला काही व्हिडिओ बनवावे लागतील. हे फक्त राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेसंदर्भात झालं की पूर्वपरीक्षेचं पूर्ण स्वरूप, सिलेबस आणि बुक लिस्ट. लगेच याच्यानंतर 2-3 दिवसानंतर मुख्य परीक्षेसंदर्भात आपण बघू की मुख्य परीक्षेचंही अशा प्रकारचं स्वरूप कसं आहे, बुक लिस्ट आणि मुलाखतीचं सुद्धा स्वरूप कसं आहे. त्यानंतर PSI ST ASO कंबाईन किंवा क्लर्क, टॅक्स असिस्टंट, ती जी एक्झाम आहे ती सुद्धा एक्झाम, प्रत्येक एक्झामचं स्वरूप तुम्हाला कळेल अशा स्वरूपाचा आपण व्हिडिओ इथून पुढे बनवणार आहोतच. आणि जर तुमच्या मनामध्ये अजूनही काही शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला ते शंका कळवू शकता किंवा स्क्रीनवरती नंबर तर तुम्हाला नेहमीच दिसतो, फोन करू शकता जर काही तुमच्या मनामध्ये शंका येत असतील तर. भेटूया मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये असंच डिस्कशन करण्यासाठी. तोपर्यंत तुम्ही आपला अभ्यास कंटिन्यू करा. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.